एक तर यांना काही मेहनत करायची नाही किंवा काही शिक्षण घ्यायचं नाही, फक्त पोतराजगिरी करायची, हलगी वाजवायची आणि तिथं आरक्षण मागायचं. आपकी औकात बता रहा हूं सर, बुरा नहीं मानना सर. मातंग समाज शिकला नाही, मातंग समाज शिकून नाही राहिला. ही आमची मुलगी साक्षी ही BSc मॅथमॅटिक्स झालेली आहे. हे एक उत्तम उदाहरण आहे की मातंग समाजाच्या लेकरं विद्यार्थी शिकून राहिलेले आहेत, पण त्यांना संधी नाही आहे. म्हणून आम्ही अशा विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण मागून राहिलेलो आहे. आणि जर उपवर्गीकरण झालं तर अशा होतकोर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातलं जीवन जगण्याची संधी मिळेल. म्हणून आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी या सरकारला विनंती करतो, या उपेक्षित वंचित सरकार समाजाच्या वतीने विनंती करतो सरकारला की मागे पडलेल्या समाज घटकांना जे या वर्गीकरणाच्या लाभाची वाट पाहून राहिले, या आरक्षणाच्या लाभाची वाट पाहून राहिले, त्यांना त्यांनी संधी द्यावी आणि वर्गीकरण त्वरित करावे ही मी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने विनंती करतो सरकारला. धन्यवाद.